कट कर बरं का. पिशू तुला अक्कल आहे का? तुम्हाला ज्यावेळी बोलायचं असेल ना त्यावेळी तुम्ही इथे बघू शकता. इथं हा इथे बघू शकता. तुम्ही काय म्हणते इकडे बघू राहिली? अशी कपडे कुठं पण टाकतोस का तू? एकदम बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों 132 एक्शन. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाडक्या कार्यक्रमाचे. ज्याचं नाव आहे बोलचाल हळूहळू. आणि आजच्या आपल्या या भागात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत रवींद्रजी. रवींद्र लाड. अरे काय इनको डायलॉग नाही पाठाय. ओकाच्या कॉर्नरला मी अजून मागून गेलो ना तू पूर्ण मला आणि ओकाची गरज आहे. एवढं सोपं आहे. अरे सोपं बरोबर आहे पण त्याला पण जवळ न्यायचं. मागे गेला अजून ट्रायपॉड मी इथे ठेवला बरोबर ना. आहे. मागे जेवढा जाईल तेवढा वाईट होणार आहे friend. इथून मग ते हे एकदम कैसी अपमानजनक बातें कर रहा होता ये अश्लील है ये लोंडा. कॉम्पॅक्ट हाव सॉरी झूम. तर आता तयार झालेला आहे इथे आर्टिस्ट पण अजून काही टेक झालेलं नाहीये. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. इकडं मी मंडळींना सांगतोय कुठले आता नाही बंद करा बंद करा. एकच छावा सलमान खानला माझी स्टाईल कॉपी केली. विचुकले नेता व्हायला पाहिजे आणि सदावर होतो नाही. मग जुगनमध्ये बघायला मजा आली ना. बाटलीवाडी म्हणून गाव आहे. वाडी नाही, त्याचा इतिहास ना काय बाटलीवाडीचा इतिहास. खूप मोठा इतिहास आहे. खूप मोठा इतिहास आणि का आणि मग बाटलीवाडीत काय काय म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. ते 4 लोक त्याचं- एकाने बाटली आणली ते पण घे. कुठलं एकाने बाटली आणली, आधी भांडणं होती, ते सगळं तुला इंट्रोड्यूस द्यायचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का आधी खूप भांडणं व्हायची, तंटा व्हायची, खूप भांडणं. आणि दारू म्हणजे बाटली आली तर गावात शांतता झाली. दारू नाही रे बाबा, दवाई आहे. शांतता हे खूपच अजब आहे मित्रांनो. म्हणजे मी पहिलेच गाव बघतोय जिथे दारू मुक्ती गाव असतं, पण आपल्या या गावचं नावच बाटलीवाडी. वो आ गया. देखो देखो वो आ गया. फोटो काढून ठेव. सपाट असते क्या पाहिजे असं. पहिलं कागद आणून देतो थोडस त्याला पाव स्वभाव कसं आहे तसं कडकच रे. अरे, इसको देख. फोटो निकाल. फोटो निकाल इसका ही. अरे मला वाटतं तू जेव्हा म्हातारा होशील तेव्हा असं दिसशील वाटतं. ब्लॉग साठी हॅलो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता निलेश सर कसं तयार करतायत आर्टिस्टला. ते आपले कैलास सरांचं कॅरेक्टर आज खूप इंटरेस्टिंग वाटतंय. काय तयार केलेलं आहे नंबर. चायनीज आम्ही एका रूम मध्ये शूट करतोय जे आपल्याला रवींद्र दादाच्या ओळखीने मिळालेले आहे. त्याचे खरंच खूप खूप आभार आहेत या गोष्टीसाठी. आणि खरं सांगायचं झालं तर खरंच त्यांनी जी आमच्यासाठी आज इथे केलेलं आहे, जी सोय केलेली आहे ती फारच उत्तम आहे. त्याची किंमतच नाही. आणि फार मजा येते आम्हाला शूट करताना इथे, कारण ऍटमॉस्फिअर आहे. मी सर्वात मला अजून एक गोष्ट दाखवायची राहिली नाही. आमचे जुगाड लाईट्स अशा लावल्या आहेत. म्हणजे तो ऍक्च्युली विशाल निलेश यांचं सगळ्यांचं डोकं आहे. ती डायरेक्ट लाईट नाही मारली, रुमाल टाकलाय, तो व्हाईट बॅलन्स कंट्रोल करा. गाईस माझं आजचं काम झालेलं आहे आणि हा आहे माझा लुक. सो तुम्हाला look कसा वाटला मला कळवा. बॅकअप होत आहे, अजून एक पॉडकास्ट बाकी आहे. भावगीर आहे. सो बघत राहा. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बोलचाल हळूहळू. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. तर आपल्या आजच्या या भागात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. ती आपल्या भारतातल्या बंबानी यांच्या बंगल्याच्या, प्रतिष्ठित बंगल्याच्या गेटवर गेटकीपर आहेत ते. नाही दादा गेट कीपर नाही, मग सर हेड गेट. तुम्हाला ज्यावेळी बोलायचं असेल ना त्यावेळी तुम्ही इथे बघू शकता.
इथं हा, मग तुम्ही का म्हणते तिकडे बघू राहिले? नाही माझा कॅमेरा तो आहे ना सर. तुमचा तो हा तुमचा नाही का? हा पण आपलाच आहे, तोही पिंकी. नक्की सर, हे पिंकी कोण आहेत सर? नीट बसा की, बी कम्फर्टेबल सर. हा बी कम्फर्टेबल. थांब परत घे सर, तुम्ही बी कम्फर्टेबल असते तुम्ही. पिंकी पिंकी बच्चा, पिंकी ए पिंकी कट कर बरं का. ए पिशू ज्या आईचा भाड, तुला अक्कल आहे का रे? पिशवी विसरला तू? जर येड्यावानी नको वागत जाऊ नको. आवड्या काय याच्या? कळवतो सर, कळवतो. चला या नक्की, जागा आहे खाली, या चला ना. या अशी कपडे कुठं पण टाकतोस का तू? ठीक आहे चल थांब. रोलिंग ऍक्शन. ही कपडे तुझे इकडे तिकडे काय टाकतोस रे तू? हा, तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही? Oh my God, what a surprise! ओंकार काय बोलायचं विचारायचं? काय नाही, मला माहित नव्हतं कधी, मी बघितलं सुद्धा नाही ते. भावा तुझ्यासाठी सरप्राईज. आपलं काय प्रॉपर्टी आहे की काय? केक क्यूब ओंकार कापडी. हो मस्त आहे. सेलिब्रेट सरप्राईज रिएक्शन दे. बर्थडे. हा एकदम. ये तो हार्दिक पांडे जैसा हो गया रिएक्शन. अनबॉक्स होतोय मित्रांनो. यू गाईज कॅन सी बिझनेस वेज आहे. भाई केक कसा आहे? ओमकार इज देअर. फोटो काढले मला पाठवा. ब्लॉग आहे पूर्ण. फोटो काय बघतोस? पूरा फैमिली को दिखाना. दो ब्लॉग है मेरा भी. हाँ वो तो ब्लॉग डाल, मैं वो देखेगा पूरा. अरे बाबा वेज वेज ग्रीन डॉट आहे दाखव. नाही मॉन्जिनीज वाले व्हेज वेज मॉन्जिनीस वेज. नाही कोण बोललं? नाही ओके लाईट लावूया काय? अरे लाईट कुठं आहे? सुरी का टाकली त्याने? अरे धूक आहे तिला धूक. खाली टाकतो. होतं का तुझ्याकडे सांगायचं? लाईट वाईट अच्छा उखारी सगळे. चार्जर कुणाच आहे? दिस इज ओंकार कापडी. हे समोर येतात ओंकार. समोर आणि मोठ्या काय ठेवल्या काय? आजा यार नवीन तू भी आजा यार. इथूनच कापतो. नाही भाई तू भी आजा यार. नाही जेठालाल स्टाईल. बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. श्रावण आहे ना. थँक्यू मित्रांनो. थँक्यू हॅपी बर्थडे बाबा. नॉनव्हेज आहे. हे खाऊन बघा. तिकडे पेन आहे का बघ. नाही हे मी भरवतो जरा शूट कर. हॅपी बर्थडे कापड्या. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू मित्रांनो. दादा ओमकार आपल्याला आहे ना 2 शब्द बोलेल. 2 शब्द बोलतो. कॅमेरात बोला. पण चांगलं आहे. नॉनव्हेज असलो. अंडा आहे. तिकडे पेन बघ. 2 शब्द.
पेन बघ 2 शब्द. तर मित्रांनो, थँक्यू. हे 2 शब्द जर बोल. हा बोलणार, पण पहिलं मी तुमचे आभार व्यक्त करतो, कारण मी असा वाढदिवस कधीच साजरा केला नाही माझे मित्र परिवारमध्ये. वाह क्या एक्टिंग कर रहा है. म्हणजे मित्र माझे कमीच आहेत, जे काय आहेत ते हे आहेत. बस रुलाएगा क्या? त्यांनी एक माझ्यासाठी एक माझं नाव नाही घेतलं. हे सगळे मित्र नाव आता नाव याची गरज नाही. मग ते वाढेल ते काय जे हे आपल्या प्रोडक्शनचं नाव सांग. आपलं हे प्रोडक्शन आहे. एक तिघे नाही नाही दोन, चौघे. तिघे नाही चौघे, 3 नाही 4. प्रोडक्शन टीमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद, थँक्यू. आणि हे जे काय मला म्हणजे असं कधी कोणी केलं नाही, तर थँक्यू पुन्हा एकदा. अश्रू अनावर. खूप मजा आली. So, मित्रांनो, आजचं इथलं पॅकअप झालेलं आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. तो अजून पण ब्लॉग संपला नाही, अजून पुढे आहे, बघत राहा. सो कसा वाटला आज? खूप मजा आलेली आहे. चंद्रकांत हे रवींद्र दादाने जी काय आमच्यासाठी सोय केलेली ही खूपच उत्तम होती. ते आता बघू पॅकअप झालं, जेवणाचं काहीतरी करतोय आणि मग निघूयात घरी आपापल्या. संडे असा वाया घालवलेला आहे मी पुन्हा. वाय नाही, खूप आजच खूप मस्त झालं. सो बघत राहा. आता आम्ही इथे जेवायला आलोय. कसा तांगड्या खातोय. काय मी नाही खात, मला नाही आवडत. नाही जास्त नाही खात. तुला तर मांड्या आवडतात ना. नाही मांड्या सनीला मांड्या आवडतात. सनी तुला मांड्या आवडतात. आता ना काय रे, आता विशालला पण जाऊ द्या, 1 महिना जाऊ द्या, 1 महिना जाऊ दे. मग तांगड्या काय बाई, मांड्याच काय. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. सगळे मांड्यांचे गिराईक. हा विशालकडे कर. विशाल काय रे, तुला काय आवडतं चिकन मध्ये सगळ्यात जास्त? हे विशाल, तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? मांड्या मांड्या आवडतात ना. काय असतं त्याच्यात टेस्ट? मांस. घरा लौटा ये अश्लील है ये लोना. टेस्ट असते ना जास्त. बाबा कसा खातोय. आणि ती एक व्यक्ती आहे जी मांड्यांपासून लांब पळते. बात तो सही. लोक जवळ जातात मांड्यापासून. घे ना अंडी. आता मी खाण्यावर झालं असेल. अंडी घे ना, अंडी. हो ती अंडी घे. इकडे व्हेज आणि इकडे हे अँडल आणि तिकडे आपली व्हेज. तो मिलते खाना खाने के बाद. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय.